राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। संगमनेरमध्ये डॉक्टरकडून विनयभंगाचा प्रकार झाल्याचं समोर आलंय। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पटेल करत आहेत। संगमनेरमध्ये सातत्याने वैद्यकीय व्यवसायाला गालबोट लावणाऱ्या घटना समोर येत आहेत। कोणी विनयभंगाच्या तर कोणी बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी चर्चेत असताना पुन्हा एकदा डॉक्टरकडून विनयभंगाचा प्रकार समोर आल्याने वैद्यकीय क्षेत्रातील नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। डॉक्टर राहुल विश्वनाथ इंगळे, राहणार सुकेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर यांच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना मंगळवार दिनांक 22 जुलै रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पुरण येथील डॉक्टर इंगळे यांच्या क्लिनिकमध्ये घडली आहे। पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पीडित महिला मागील 2 दिवसापासून टॉन्सिलच्या त्रासाने त्रस्त होती। उपचारासाठी ती आपल्या मुलासोबत डॉक्टर राहुल इंगळे यांच्या क्लिनिकमध्ये गेली होती। त्यावेळी महिलेचा मुलगा क्लिनिकच्या बाहेर थांबला होता, तर पीडित महिला ही एकटीच डॉक्टरच्या केबिनमध्ये गेली होती। डॉक्टर इंगळे यांनी तिला दवाखान्यातील बेडवर झोपण्यास सांगितले। तपासणीसाठी आले असता त्यांच्या तोंडाला दारू प्यायल्यासारखा वास येत होता। टॉन्सिल तपासत असताना त्यांनी पीडित महिलेच्या गळ्याला एक हात लावला आणि दुसऱ्या हाताने तिला लज्जा उत्पन्न होईल असे गैरकृत्य केले। या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पटेल करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, संगमनेर। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।